ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. पुणे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं वक्तव्य. तर तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे. अनौपचारिक गप्पांदरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात अजित पवारांचं मोठं वक्तव्य. उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंची चर्चा. लवकरच निर्णय घेणार, अजित पवारांची माहिती. अजित पवारांकडून एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील. आम्हाला सुद्धा वादविवाद करण्याची हौस नाही. रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदेंची सेना आमदारांशी 1 to 1 चर्चा करणार. दरम्यान विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही यासंदर्भात चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेला कामातलं उत्तर देण्याच्याही सूचना. सूत्रांची माहिती. महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण. महापौर कुणाचा आणि इतर पदांबाबत काय, या संदर्भात महायुतीत तिढा कायम. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढवण्यावर ठाम, तर शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार. सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार. आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल. तरुण चेहऱ्यांना संधी देणार. धंगेकरांची माहिती. तर पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन. मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामांचा शुभारंभ करणार. स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजूर. लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मलिकांसंदर्भात प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार, त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. मलिकांना भाजपच्या विरोधानंतर अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान. हैदराबादच्या राजमुंद्रीवरून दुसऱ्या कंटेनरमधून आणखी 350 झाडं. नाशिकमध्ये 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावली जाणार. तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम. राज्यावर 9.5 लाख कोटींचं कर्ज महायुती सरकारनं चढवलं. बीएमसी निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून घोषणांचा पाऊस. शिंदे शहांच्या पक्षाचे महाराष्ट्रातले ठेकेदार. सामनातनं टीका. ठाण्यामध्ये पुन्हा 4 दिवस 50% पाणी कपात. जलवाहिनी दुरुस्तीसाठीचं काम होणार. ठाण्यासह कळवा मुंब्र्यातही काही भागामध्ये पाणी टंचाईची शक्यता. उद्या मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. गोंदियाच्या सालाई अब्दुल टोलामध्ये बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ग्रामस्थ सतर्क. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला. 11 शहरांचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली, तर पुण्याचं तापमान 7 अंश सेल्सिअसवर. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम. रुपयाचा नवा निच्चांक. भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90.56 वर. दरम्यान अवकाशात आज आणि उद्या या ठिकाणी प्रकाशाची आतिषबाजी होणार. उल्का वर्षाव पाहता येणार. विश्व भारती केंद्राची माहिती. खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावलं. अमेरिकेकडून भारतावर एकूण 50% टॅरिफ. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.